बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत आणि झटपट होणारी 1 किलो प्रमाणात चिकन बिर्याणी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला 1 किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता हे मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार 1 चमचा तिखट, एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. त्यानंतर साधारण इथं 1.5 चमचा मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे. त्यानंतर एक 3 ते 4 चमचे दही घालून घेतलेले आहे. त्यानंतर तळलेला कांदा, एक मोठा कांदा तळून घेतलेला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर थोडा पुदिना घालून घ्यायचा आणि एक वरून 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स केल्यानंतर याला एक तासभर असंच हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आता इथं मी 1 किलो चिकनसाठी 1 किलो मी तांदूळ घेतलेला आहे. 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घ्यायचा. आता हा तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथं मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे. यातील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिट हा तांदूळ मी असाच ठेवून देणार आहे. आता तोपर्यंत फोडणीसाठी इथं मी भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप देखील घालून घेतलेलं आहे. जे कांदा तळलेलं होतं तेच तेल मी इथं वापरलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला काही खडा मसाला आपण घालून घ्यायचा आणि खडा मसाला घातल्यानंतर साधारण इथं मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आणि 1 मिरची मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचा. कांदा भाजत आला की यामध्ये मी मोठ्या 1 टोमॅटोची पेस्ट करून घातलेली आहे ती देखील चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आता पुन्हा 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा याला थोडं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कसुरी मेथी देखील यामध्ये घालायची. तुम्ही मॅरिनेट करताना देखील कसुरी मेथी वापरली तरी चालेल. आता यामध्ये इथं मी 1 चमचा पुन्हा तिखट घालणार आहे. आपण चिकन मॅरिनेट करताना 1 चमचा तिखट वापरलं होतं म्हणून मी आता 1 चमचाच तिखट वापरणार आहे. आणि त्यानंतर आता हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून याला चांगलं एक 2 ते 3 मिनिट असंच मिक्स करून घ्यायचं. आता हे चिकन शिजण्यासाठी साधारण 1 ग्लास यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथं मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आपण जे मॅरिनेट करायला भांडं ठेवलं होतं त्या भांड्यामध्येच पाणी घालून मी घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता चवीनुसार यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ वापरलेलं आहे आणि थोडासा यामध्ये मी पुदिन्याची पानं देखील घातलेली आहेत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला झाकण लावून एक 10 मिनिट आपण हे चिकन फक्त थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवला होता त्यामुळे तांदूळ पटकन शिजतो म्हणून चिकन सुरुवातीला एक 10 मिनिट फक्त थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा धुवून ठेवलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा. 1 किलो चिकनसाठी 1 किलो इथं मी तांदूळ वापरलेला आहे. आता हा तांदूळ या चिकनमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. साधारण एक 2 मिनिट याला मी असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. जेवढा तांदूळ होता त्याच्या दुप्पट मी इथं पाणी वापरलेलं आहे. आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तांदळासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, त्यानंतर थोडासा पुदिना घालायचा आणि थोडा तळलेला कांदा देखील मी इथं वापरलेला आहे. आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि फ्लेवर्ससाठी इथं मी बिर्याणीचा इसेन्सचे एक 4 थेंब वापरलेले आहेत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला झाकण लावून एक 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवर असंच ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की हा तांदूळ थोडासा शिजत आलेला आहे. आता इथं गॅस पूर्णपणे आता लो करायचा आणि गॅस लो केल्यानंतर साधारण 1 ते 2 चमचावरून थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि याला पुन्हा झाकण लावून एक 15 मिनिट लो गॅस असंच ठेवायचं. त्यानंतर बरोबर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आता इथं आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. आता सजावटीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, थोडासा पुदिना देखील घालून घ्यायचा आणि थोडासा तळलेला कांदा देखील
घालून घ्यायचा। त्यानंतर इथं आपलं बिर्याणी ही तयार झालेली आहे। आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही बिर्याणी आहे आणि यामध्ये आपण जो इसेन्सचे 4 थेंब घातलेले होते बिर्याणी इसेन्सचे, यामुळे याचा फ्लेवर सेम हॉटेलमध्ये बिर्याणी होते तशी याचा सेम फ्लेवर याचा येतो। तर इथे आपली ही साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी 1 किलो प्रमाणात बिर्याणी तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।